जय जय राम कृष्ण हरी. भाव तोची देव, भाव तोची देव, ये अर्थी संदेह धरून काय, ये अर्थी संदेह धरून काय, भाव तोची देव, भाव तोची देव. एकनिष्ठ भाव असणारा मनुष्यच नव्हे तर पापयोनी असणारे पशु पक्षी हे संकटातून मुक्त होतात. जलविहारासाठी सहकुटुंब सहपरिवार आलेला जो गजेंद्र असतो हा संकटात सापडतो. सरोवरातील नकरानं म्हणजेच मगरानं त्याचा पाय धरलेला असतो. मगर जोपर्यंत पाण्यात आहे तोपर्यंत त्याला 12 हत्तींचं बळ येत असतं असं म्हणतात. मग या मगर मिठीतून सुटण्याचा गजेंद्रने खूप प्रयत्न केला पण व्यर्थ. आपल्या कुटुंबियांना सगळे सोयऱ्यांना मदतीचं आवाहन केलं. त्यांनी थोडा वेळ मदत केलीही पण हे आपल्या प्राणावर बेतेल असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ते सर्वजण त्याला सोडून गेले. अहो काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. हेच खरं आहे. अखेर चक्रपाणी वाचून आता त्याला कोणाचाच भरवसा राहिला नाही आणि त्याने आपल्या शुंडाग्रानं सरोवरातील कमळ तोडलं आणि ते आकाशात उंच भिरकावलं आणि प्रार्थना करून म्हणतोय की जगाचा ऐसा कवणधनी तो भाव मजला. गजेंद्राचा तो निष्कपट निर्मळ भाव बघून भगवान विष्णू होते तसे निघाले. मस्तकी मुकुट घालायचंही भान त्यांना राहिलं नाही आणि त्यांनी गजेंद्राची सुटका केली आणि ही कथा प्रसिद्धच आहे. म्हणूनच भगवंत अर्जुनाला सांगतात की स्त्री पुरुष शिक्षित अशिक्षित गरीब श्रीमंत उच्च नीच असा कोणताही भाव भगवंत मानत नाही आणि हेच खरं आहे. हेच अर्जुनाला भगवंत सांगतात. श्रीराम समर्थ.